मुंबईत शिवसेना भाजप युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। रंगशारदा इथं झालेल्या बैठकीत 227 पैकी 207 जागांवरती दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालंय। एकमत झालेल्या जागांपैकी 128 जागा भाजपला तर 79 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यात। यासोबतच रिपब्लिकन पक्षाला भाजपच्या कोट्यातून काही जागा दिल्या जाणार आहेत। उर्वरित 20 जागांबाबत काल उपमुख्यमंत्री शिंदेंशी प्राथमिक चर्चा करण्यात आली। मंत्री आशिष शेलार, उदय सामंत आणि राहुल शेवाळेंनी शिंदेंशी चर्चा केली। तर आज फडणवीसांसोबत अंतिम चर्चा होणार आहे आणि त्यानंतर महायुतीतील जागा वाटपावरती अंतिम शिक्कामोर्तब होईल। जागा वाटपाची ही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन मुंबई महापालिकेसाठी युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे। काहींनी आघाड्या केल्या असल्या तरी आमच्यावरती फरक पडणार नाही असं देखील सामंत म्हणाले। तर पुण्यासाठीही आम्ही मुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांच्या संपर्कात असल्याचं सामंतांनी स्पष्ट केलंय। 27 जागांवरचं घोडं जे अडलेलं आहे ते आज मी काय सांगितलं, जागा वाटपा संदर्भामध्ये जो निवडून येणार आहे त्याला उमेदवारी देण्याच्या संदर्भातला आमचा जो क्रायटेरिया आहे माननीय शिंदे साहेबांचा, माननीय देवेंद्रजींचा, त्या याच्यावर आम्ही चर्चा करतोय म्हणून कदाचित वेळ लागत असेल। परंतु एक निश्चित आहे की आम्ही युतीनंच लढतोय आणि सध्या भाजपाचे किती आणि शिवसेनेचे किती याच्यापेक्षा 227 ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतात। पुण्याच्या बाबतीमध्ये देखील सन्माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मी असेल, नीलमताई गोरे असतील, विजय बापू असतील, हे आम्ही चंद्रकांत दादांच्या संपर्कामध्ये आहोत। आम्ही स्वतः देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहोत। पिंपरी चिंचवडसाठी आमचे आप्पासाहेब बर्णे हे भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर म्हणजे शंकर जगताप आणि महेश लांडगेंबरोबर चर्चा करत आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आता कळलेलं आहे कुणीतरी सोडलेली पुडी आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री नवाब मलिकांवरती सोपवल्यानंतर आता मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्याचं समोर आलंय। यामध्ये नवाब मलिक यांचे बंधू सुद्धा आहेत, त्याबरोबरच बहिणीचा सुद्धा समावेश आहे। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। तर नवाब मलिक यांच्या बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधून उमेदवारी दिली जाणार आहे। तर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बशरा नमीद मलिक या प्रभाग क्रमांक 117 मधून निवडणूक लढणार आहेत। कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 होता, तो आता सध्या महिलांसाठी राखीव झालेला आहे आणि त्यामुळे कप्तान मलिकांना 165 नंबर प्रभागामधून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। 2017ला वॉर्ड नंबर 165 मधून मी उमेदवार होते। माझी बुवा डॉक्टर सईदा खान उमेदवार होते आणि कप्तान मलिक माझे जे काका आहे ते उमेदवार होते। तसेच आता 2 रिपीट होत आहे आणि माझ्या कप्तान चाचाची जे सून आहे ते ओबीसी महिला जात आहे, त्यांचा वॉर्ड म्हणून त्यांना तिकडे उमेदवारी देण्याची असं आम्ही बोलणी झाली आहे। पण जोपर्यंत आमच्या वरिष्ठांचा आदेश येत नाही कदाचित स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आम्हाला बोललं झालं आहे। पण स्वबळावर लढण्याची आम्हाला घोषणा झाली तर आम्ही हे 3 उमेदवार माझ्या कुटुंबातील असणार। राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राजकीय घडामोडींना वेग आलाय। 23 डिसेंबर पासूनच उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। अर्ज भरण्यास केवळ 3 दिवसच शिल्लक राहिलेले आहेत। मात्र अजूनही ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही। दादर, माहीम, शिवडी, विक्रोळी, भांडूप, चांदिवली या मतदारसंघातील जागांवरती तिढा हा अद्यापही कायम आहे। या मतदारसंघांमध्ये किमान 2 ते 3 जागा द्याव्यात अशी मागणी मनसेच्या वतीनं करण्यात आली। तर या पार्श्वभूमीवरती मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांनी मातोश्रीवरती जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मात्र आज रात्री पुन्हा एकदा दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे। मुंबईतील जागा वाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यात चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे।
अणुशक्तीनगरमधील 6 जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते. ठाकरे सेनेनं 6 पैकी 5 जागांवरती दावा केलेला असून फक्त 1 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 3 जागांची मागणी करण्यात येते. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये याच मतदारसंघातून फहाद अहमद यांना केवळ 3000 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या भागामध्ये आमची ताकद अधिक असल्याचा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं करत 3 वॉर्डांची मागणी केली आहे. दरम्यान आज या चर्चेवरती तोडगा निघण्याची शक्यताही वर्तवली जाते. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत चर्चा अखेर थांबवली आहे. जागा वाटपासंदर्भामध्ये एकमत होत नसल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत चर्चा थांबवली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फहाद अहमद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आज काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून समोर येते. ठाण्यामध्ये महायुतीची जागा वाटपासंदर्भात बैठक झाली. एकीकडे ठाण्यामध्ये भाजपनं स्वबळाची तयारी दर्शवलेली होती, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील स्वबळाची तयारी केली. मात्र ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेची युती झाली पाहिजे असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्याचं खासदार नरेश म्हस्केंनी सांगितलं. तर ठाण्यामध्ये 3 प्रभागामध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचं म्हस्केंनी सांगितलंय. ठाण्याच्या कोपरीमध्ये शिवसेनेतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या प्रमोद गोगावलेंच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं. ठाणे महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक 19 मधून नरेश म्हस्केंच्या मुलाला उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या विरोधामध्ये प्रमोद गोगावलेंचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरले. घराणेशाही न चालवता नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली आणि प्रमोद गोगावलेंच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजीही केली. इच्छा असते की आपल्याला कधी ना कधी निवडणुकीतून संधी मिळावी आणि यावेळेस मला वाटलं की आता आपल्याला ती संधी मिळाली पाहिजे आणि ती मी अधिकाराने बोलत होतो की आपण जेव्हा संघटनेत काम करतो त्यावेळेस कुठेतरी 25 वर्ष काम केल्यानंतर आपल्या पक्षामार्फत संधी मिळावी. मी आमचे पक्षश्रेष्ठी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुद्धा आणि कॅबिनेटमंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांना सुद्धा भेटून माझी इच्छा व्यक्त केली की मला यावेळेस या प्रभागातून संधी मिळावी. मीरा भाईंदरमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीची चिन्ह धुसर आहेत. शिंदेच्या शिवसेनेनं 37 जागांची मागणी केली आहे. मात्र या प्रस्तावाला भाजपनं विरोध केलाय. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 22 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे सिटिंग नगरसेवक आणि त्यासोबतच अधिकच्या जागा शिवसेनेला हव्यात. मात्र भाजपनं अगदीच 17 जागा सेनेला देऊ केल्यात. मागील निवडणुकीमध्ये भाजपच्या 65 जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे एखादी सत्ता भाजपची येईल असा विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांना आहे. मुंबईत ठाकरे बंधूंची युती झाली तरी वसई विरारमध्ये मनसे बहुजन विकास आघाडीच्या चिन्हावरती लढणार आहे. एबीपी माझानं ही बातमी आधी दाखवली होती आणि त्यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधवांनी याला दुजोरा दिल्यामुळे एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालाय. वसई विरारमध्ये मनसे बवियाच्या शिट्टी या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे, तर ठाकरेंची शिवसेना वसई विरार पालिकेची निवडणूक ही स्वबळावरती लढणार असल्याची माहिती मिळते. आम्हाला जर भारतीय जनता पक्षाला रोखायचं असेल ना तर बहुजन विकास आघाडीसोबत जावंच लागेल. आणि त्यांचे 109 नगरसेवक होते, 109 नगरसेवक होते. त्यांची प्रचंड मोठी ताकद आहे. तुम्हाला असं वाटत असेल की आमदारकीला त्यांचे आमदार पडले म्हणून त्यांची ताकद कमी झाली आहे, तर अशी कुठलीही तीळमात्र गोष्ट तिथे नाही आहे. कारण मी स्वतः तिथे वसई विरारमध्ये ग्राउंडला काम करतो. आपल्याला जर भारतीय जनता पक्षाला रोखायचं असेल तर आम्हाला सर्व पक्षांना एकत्रित यावं लागेल आणि त्यासाठी बहुजन विकास आघाडीसोबत जावं लागेल. एकीकडे वसई विरारमध्ये मनसे बवियाच्या शेट्टी या चिन्हावरती लढणार असल्याचं स्पष्ट झालंय, तर दुसरीकडे ठाणे, भिवंडी, मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवली या सर्व ठिकाणी जागा वाटप हे पूर्ण झालेले असून या सर्व ठिकाणी आम्ही मविया म्हणून लढणार असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी काँग्रेस देखील सोबत असल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितलंय. इतर ज्या महानगरपालिका वसई विरार सोडून मीरा भाईंदर आहे, कल्याण डोंबिवली आहे किंवा नवी मुंबई आहे किंवा उल्हासनगर आहे, या ठिकाणचं चित्र नेमकं कसं असेल? कारण की त्या ठिकाणी देखील ठिकाणी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे. जागा वाटपही पूर्ण झालेलं आहे भिवंडी सहित. फक्त मीरा भाईंदरला वसई विरारसाठी माझी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना विनंती आहे
की ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसैनिकांना त्रास दिला आहे, वसईतल्याही शिवसैनिकांना त्याचा त्रास झाला आहे, त्यांना शीट शेअरिंगमध्ये घेऊ नका, त्यांना लांब ठेवा सत्तेपासून. हाच शिवसैनिकांना असलेला तो तुमच्याकडनं एखादा गिफ्ट असेल. खात्रीने सांगतो की शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष या निवडणुकीला एकत्रित समोर येतील. पुण्यात काका पुतण्याचं फिसकटलेलं असताना पिंपरी चिंचवडमध्ये मात्र दोन्ही राष्ट्रवादीची समीकरणं जुळण्याची शक्यता आहे. काल सकाळी अजित पवारांच्या पुण्यातील जिजाई निवासस्थानी शरद पवारांच्या पक्षाचे नेते अमोल कोल्हेंनी अर्धा तास चर्चा केली. पुण्यामध्ये केलेली चूक अजित पवारांनी पिंपरीत टाळत घड्याळ चिन्हावरती लढा असा प्रस्ताव दिलेला नसल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा ही पुढच्या टप्प्यापर्यंत सरकल्याची माहिती मिळते. त्यामुळेच अजित पवारांनी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसह बैठक देखील घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.